Thank you, Lord. In Jesus' name. Amen. बसूया आपण सर्व टाळ्या बाजू आपल्या परमेश्वरासाठी. Amen. 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 Thank you, Holy Spirit. Amen. 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 टाळ्या बाजूया जो कोण आहे प्रभू प्रेम करून टाळ्या बाजूया. Thank you, Holy Spirit. Hallelujah. आपण सर्वजण मिळून स्तोत्र सुद्धा 23 बोलूया त्यांना सुद्धा 23 पाठ आहे. आपण सर्व मिळून स्तोत्र सुद्धा 23 आपण बोलूया आपल्या परमेश्वरासाठी. म्हणा परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तो माझ्या मृत्यूच्या जरी मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टास भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहे. तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे तात वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. मेन. ओके तुम्ही थोडे पुढे येऊ शकता. थोडा पाऊस आहे सो तुम्ही पुढे या. सर्वजण पुढे येऊया. एमेन एमेन. मी आभार मानतो सर्व टीमचे जे प्रत्येक संडेला जेवण करत आहेत, जे आराधना टीम आहे, जे जे मीडिया टीम आहे. आम्ही सर्वांचे आभार मानतो जे अतिशय सुंदर साक्ष घेतले आज. हालेलुया. आभार मानतो परमेश्वराच्या नावामध्ये तुमचे. त्या देवाने तुम्हाला मला सर्व काही दिलंय. आपण आज खूप साऱ्या साक्ष ऐकल्या ज्यांचे लग्नाचे मार्ग प्रभूने मोकळे केले. आपण साक्ष ऐकल्या की अनेकांना देवाने मृत्यूच्या बंधनातून त्यांना बाहेर काढलं. आपण साक्ष ऐकल्या की परमेश्वराने आपल्या जीवनात किती मोठं आणि अद्भुत काम केलं. कुणी महिना महिना 2-2 महिने आजारी होतं, परमेश्वराने त्यांचं आजार पण बाहेर काढलं. कुणी वेदनेमध्ये होतं, कुणी त्रासामध्ये होतं, कुणी दुःखामध्ये होतं. हालेलुया. ज्या स्वभावात तुम्ही जीवन जगत आहात तो स्वभाव परमेश्वरा समोर आहे. हालेलुया. देव तुम्हाला कुठल्या पण स्वभावामधून बाहेर काढेल. देव तुम्हाला कुठल्या पण वेदनेमधून बाहेर काढेल. परमेश्वर तुमच्याकरिता काहीही करू शकतो. हालेलुया. जर त्याने विचार केला माझ्या मुलाला त्याला वाचवायचं आहे, जर त्याने तुमच्याविषयी विचार केला आहे, जर त्याने तुम्हाला निवडलेला आहे, जर तुम्हाला त्याच्या नावाची जाणीव आहे आणि जर तुम्ही परमेश्वराला आपला प्रभू म्हणून स्वीकारलाय, तुम्ही त्याला तारणारा म्हणून स्वीकारलाय, तर लक्षात ठेवा तुमची कधी पण इज्जत जाणार नाही. लोकांसमोर तुमचं तोंड कदापि काळ होणार नाही. त्या दुखण्यात तुमचं मरण कदापि होणार नाही. त्या दारिद्र्यात तुम्ही अजून दारिद्र्यात जाणार नाही. तर परमेश्वर तुम्हाला उचलणार आहे त्या दिवसामध्ये. हालेलुया. तो आता शोधत फिरत आहे. तो वाटच पाहून आहे कोण आहे जो मला पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने माझ्याकडे येत आहे. तो वाटच पाहून आहे कोण व्यक्ती आहे जो आठवड्याभर उपवासामध्ये आहे. तो वाटच पाहून आहे कोण आपल्या घरात रोज बायबल वाचत आहे. तो वाटच पाहून आहे कोण रोज आपल्या घरामध्ये माझं नाव घेत आहे. कोण असा व्यक्ती आहे तो लोकांसमोर मला स्वीकारत आहे. देव वाटच पाहून आहे. देवाची नजर तुमच्यावर आहे आणि अशा व्यक्तीला परमेश्वर येत्या दिवसात कदापि सोडणार नाही. हालेलुया. जो त्याच्या नावाची जाणीव ठेवत आहे, त्याचं नाव घेऊन जीवन जगत आहे, अशा व्यक्तीला जो याच्याकडे येशू ज्याला भेटला. हालेलुया. लक्षात ठेवा येशू भेटणं सोपं नाहीये. हालेलुया. प्रेज लॉर्ड. येशू भेटणं अशा वेळेस तुम्हाला येशू भेटलाय त्यावेळेस तुम्ही संपणार होते. अशा वेळेत तुम्हाला येशू भेटलेला आहे त्यावेळेस तुमच्या नावाचा गजर चालू होता, बदनाम्या तुमच्या चालू होत्या. अशा वेळेस तुम्हाला येशू भेटलाय त्यावेळेस तुमच्याकडे पैसा, अडका, तुमची बुद्धी, तुमचे विचार, तुमचे नातेवाईक तुमच्या लाईफ मधून निघून गेले होते. अशा समयाला तुम्हाला येशू भेटलाय आणि तो स्वतःहून तुमच्याकडे आलाय. तुम्ही त्याच्याकडे गेले नाही. हालेलुया. तो स्वतः तुमच्याकडे आलाय. कुणीतरी सुवार्ता घेऊन तुमच्याकडे आलं. कुणीतरी म्हणलं चल तिथे चांगलं होत आहे, चल या चर्च तिथे चांगलं होत आहे आणि तुम्हाला परमेश्वराने आणलंय. तुम्ही स्वतःहून आणले नाही. त्याला तुमचं हित करायचंय, त्याला तुमचं कल्याण करायचंय, त्याला तुमचं चांगलं झालेलं पाहिजे. त्याला तुम्ही तुमच्या घरात सर्व कुटुंब हाताला हात धरून तुम्ही आनंदी राहावं हीच त्याची अंतिम इच्छा आहे तुमच्या लाईफ मध्ये. हालेलुया. लोक आमेन बोलतील. त्याची अंतिम इच्छा काय आहे? हालेलुया. तुमच्या घरात आजार पण नसावं. त्याची इच्छा काय? तुम्ही दारिद्र्यात जीवन जगू नये. त्याची इच्छा काय? हो सैतान तुमच्या घरात येऊ नये. त्याची इच्छा काय? तुम्ही अकाली मरू नये. त्याची इच्छा हीच आहे की पवित्र आत्म्याबरोबर तुम्ही राहावं आणि तुमच्या डोळ्यातले अश्रू त्याने एक एक अश्रू, एक एक बूंद त्याने तुमचा पुसावा. हीच येशू ख्रिस्ताची इच्छा आहे तुमच्या लाईफ मध्ये. हालेलुया. काय मागत आहे तो? हालेलुया. तो दिसत तर नाही डोळ्याने,
तुमच्या कुठल्या देणग्या त्याच्यापर्यंत पोहोचू पण शकत नाही. हालेलुया. ना तो नारळ मागत, ना तो लिंबू मागत, ना तो फुलं मागत. हालेलुया. काय इथं तुम्ही काय चढावा करता येशू ख्रिस्ताला? कोणी आणलंय? हालेलुया. तुम्ही काय चढावा करू शकता दैवाला? हालेलुया. क्या फूल चढावो में उसको, असं एक गीत आहे. हालेलुया. कुठलं फूल त्याला आवडेल? हालेलुया. सगळं त्याने तर बनवलेलं आहे. हालेलुया. तुम्ही त्याला काय द्याल? हालेलुया. तुम्ही त्याला गुलाबाचं फूल द्याल जे त्यांनीच बनवलेलं आहे? तुम्ही त्याला नारळ द्याल जे त्यांनीच बनवलेला आहे? त्याला काय द्याल? हालेलुया. प्रेज गॉड. आपण देवाला एका मेणबत्तीमध्ये खुश करत आहोत. हालेलुया. आपण मेणबत्ती लावतो आपल्या परमेश्वराला. आपण अगरबत्ती लावतो. खरं तर वास आपला सुटलेला आहे. हालेलुया. घाणेरडा वास आपला सुटलाय. खरं तर पापाचा वास आपला सुटलेला आहे. आणि आपण देवाला अगरबत्त्या लावतो. आपण देवाला उदबत्त्या लावतो. हालेलुया. खरा घाणेरडा वास आपला सुटलाय. दावीद म्हणतो माझा देव सुगंधी आहे. त्याला कुठल्या सुगंधाची त्याला गरज नाहीये. हालेलुया. लोक आमेन बोलतील. हालेलुया. एकदा एक स्त्री येशू ख्रिस्ताच्या पायाजवळ आली. तिने सुगंधी द्रव्य त्याच्या पायावर ओतलं. हालेलुया. एक जण म्हटला येशू बघ हिने कधी महाग तेल तुला आणलंय. हालेलुया. तो म्हणतो माझ्याकडे तर नाहीये हे तिच्याकरिताच आहे. हालेलुया. तुम्ही जे काय आणताय ते तुमच्याकरिता आहे. तुम्ही नारळ वाहता पण तुमच्याकरिता आहे. तुम्ही फुलं आणताय तुमच्याकरिता आहे. देवासाठी कदापि नाहीये. तुम्ही त्याला कशाने खुश कराल? तुम्ही त्याला कशाने खुश कराल? हालेलुया. कशामध्ये तुम्हाला माहित आहे का? त्याची खुशी याच्यामध्ये आहे तुमचं कुटुंब एक राहावं आणि त्या कुटुंबामध्ये तुम्ही परमेश्वराला उंच स्थान द्यावं. रोज तुम्ही प्रभूला बोलावं. रोज तुम्ही परमेश्वराकडे जावं. हालेलुया. माझ्या बरोबर आहे. दिव्याचा, अगरबत्त्याचा, फुलांचा आज ते फुल तुम्ही त्याला घाला. 2 दिवसांनी ते कदापि ते फुल तसंच राहणार नाही. ते कोमजून जाईल. हालेलुया. आणि कोमजल्यावर तुम्ही ते फुल पुन्हा देवाच्या गळ्यातून तुम्ही काढून टाकता. हालेलुया. ताजं तवान तुम्हाला करतो. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? दावीद म्हणतो तो माझा जीव ताजा तवाना करतो. हालेलुया. त्याला काय गरज आहे तुम्हाला ताजा तवाना करायचं? हालेलुया. तुमच्या खुशीमध्ये परमेश्वराची खुशी आहे. हालेलुया. तुमच्या आनंदामध्ये तो आनंदी आहे. तुमच्या मागे फिरण्यामध्ये परमेश्वराला आनंद आहे. हालेलुया. आज ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात, हालेलुया, ज्या गोष्टीत तुम्ही फसलेले आहात मागे या. ज्या पापात तुम्ही फसलेले आहात मागे या. ज्या दारिद्र्यात तुम्ही गुंडाळलेले आहात मागे या. हालेलुया. तुम्हाला कधी सवय सुटत नाही, येशूचा हात धरा. हालेलुया. रोज येशूला म्हणा प्रभू मला इच्छा आहे सोडायची प्रभू, नाही होते प्रभू, वारंवार मी त्याच्यात पडत आहे प्रभू, तुझी मला गरज आहे. कंटिन्यू 6-7 दिवस प्रभूला एवढं तर बोला. 8व्या 9व्या दिवशी तुमचे सवयीचं हो येशूच्या नावात पारिपत्य होऊन जाईल. हालेलुया. त्याला काही अशक्य नाही. जे तुम्हाला अशक्य आहे ते देवाला शक्य आहे असं मार्क सुवर्तमान तो म्हटलं. हालेलुया. तुम्हाला काय अशक्य आहे? जे जे तुम्हाला अशक्य वाटत आहे हालेलुया ते लगेच प्रभूला मांडून टाका. त्याच्याकडे शक्य आहे, त्याच्याकडे नाही असं काही नाही. हालेलुया. त्याच्याकडे हो आहे. तुम्हाला कॅन्सर आहे तो म्हणेल हा मला शक्य आहे. तुम्हाला HIV आहे तो तुम्हाला शक्य आहे. तुम्ही दारिद्र्यात आहात तो तुम्हाला शक्य आहे. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? जरी तुम्ही श्रीमंतीत आहात तरी तो तुमच्यात अशा जागा निर्माण करेल त्या जागेत तुम्हाला येशूच हवा आहे. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? जे जे तुम्हाला वाटतं की माझ्याकडे नाही होऊ शकत ते ते येशू मध्ये होऊ शकतं. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? ते होणार म्हणजे होणार. हालेलुया. तो इमानदार देव आहे. जो कोणी त्याला हाक मारतो हालेलुया त्याला तो कदापि सोडत नाही. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? भलं भलं आकाश इकडे तिकडे होऊन जाईल, पृथ्वी नासधूस करून टाकेल, पण तुम्हाला तो वाचवेल. हालेलुया. तुम्ही कुठूनही त्याला हाक मारा. तो म्हणतो तू अधोलोका जरी अंथरून केलं ना आणि तिथून जरी तुम्हाला हाक मारली ना तरी मी तेथे आहे. कुणासाठी आहे? माझ्यासाठी आहे. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? हा तू उद्भवलो की जरी तुझं तू तू गेला तरी मी तेथे आहे. हालेलुया. कुठेही जा तो तेथे आहे. हालेलुया. किती लोक आमेन बोलते? किती लोक आमेन बोलते? म्हणा देव कुठे पण आहे, मग तो सगळीकडे आहे, तो तुमच्या बरोबर नाही काय? हालेलुया. तो आहे तुमच्या बरोबर. तुम्हाला जाणीव नाही राहिली त्याची. काय नाही राहिली? जाणीव. हालेलुया. आपण माणसात देवाला शोधतात. देव तुम्हाला कदापि माणसात भेटणार नाही. तुम्हाला माणसात स्वार्थी धन लोभी तुम्हाला दिसेल. हालेलुया. तुम्हाला माणसात कधी परमेश्वर भेटणार नाही. परमेश्वर कधी माणसात भेटत नाही. हालेलुया. त्याला शोधावं लागतं. हालेलुया. आणि तो शोधलाय तुम्ही. किती लोक आमेन बोलतील? हा तो शोधलाय तुमच्याकडे, तो आलाय. किती लोक आमेन बोलतील? आणि येत्या दिवसामध्ये हालेलुया तुमच्या घराचं कल्याण आणि हित होणार आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. त्याच्या घराला, त्याच्या घराच्या कपाळपट्टीला येशूचं रक्त लावलेलं आहे, कोकऱ्याचं रक्त लागलेलं आहे. त्याच्या घरात कसा मृत्यू शिरकाव करेल,
त्याच्या घरामध्ये कसा मृत्यूचा दूध शिरकाव करेल, त्याच्या घरातले लेकरं कसे बिघडतील, त्याच्या घरातला कसा आजार विकार व्याधी कस काय दूर नाही होणार. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? कदापि नाही. हालेलुया. एक वृद्ध स्त्री होती, 300 स्क्वेअर फीटचं घर होतं. 300 स्क्वेअर फीट पुण्यामध्ये काळेवाडीमध्ये फक्त 300 स्क्वेअर फीट तिचं घर होतं बिचारीचं. एकटीच होती. सगळ्यांनी तिला हाणलं मारलं. सगळ्यांनी लांब तिला टाकून दिलं. तिचे सर्व मुलं बाहेर देशामध्ये गेले, तिला नाही घेऊन गेले. आपल्या स्वतःच्या बायका घेऊन गेले, तिला घेऊन नाही गेले. त्यांना त्यांची पत्नी प्रिय वाटली, त्यांनी आईला सोडून दिलं आणि आपल्या पत्न्यांना घेऊन गेले. कारण आईचं राहणीमान साधं होतं. एक काटापदराची साडी घालणारी ती होती आणि त्यांना तिला माणसात तिला घेऊ वाटत, तिला माणसात असं तिला घेऊन जाऊ वाटत नव्हतं. त्यांना वाटायचं की बाबा, त्यांना तिची लज्जा वाटायची. कारण हे शिकलेले होते ना, हे चांगले होते ना. पण त्या आईला कोणी नव्हतं. तिचे मुलं तिला सोडून निघून गेले. तिला कदापि एक फोन करत नव्हते. गेले 5 वर्षापासून हालेलुया ती गल्लीमध्ये फिरायची की माझ्या मुलाचा नंबर आहे काय, एकदा मला बोलणं करून द्या, एकदा मला बोलणं करून द्या, मला त्याला काहीतरी द्यायचंय, माझ्याकडे काहीतरी आहे, त्याच्या बापाने त्याला काहीतरी करून ठेवलेलं आहे. मी त्याला म्हणणं त्याला सांगणार होते, पण त्याने ऐकलंच नाही माझं. तो माझं ऐकतच नाही. कोणीतरी सांगा त्याच्याकडे काहीतरी, मला त्याला धन द्यायचंय, मोठं मोठं धन मला त्याला द्यायचंय. हालेलुया. तो माझ्या संग नाही बोलला तरी चालन, नाही बोलला तरी चालन, पण मला त्याला सांगायचंय की आपल्या बापाने काहीतरी कमवून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर तुझा हक्क आहे. हालेलुया. त्याची वारसदार मी आहे आणि मी तुझ्या नावावर करीन. पण त्या मुलाने ऐकलं नाही, कधी फोन करत नव्हता. गेले कित्येक दिवस झालं ती वेदनेमध्ये होती, ती पिडलेली होती. शेजारचे लोक तिला अन्न धान्य, तिला पाणी आणून द्यायचे, ती खाट्याला पिडलेली होती. पण एक देवाचा सेवक होता, रोज तिच्या घरी जायचा, तिच्यासाठी प्रार्थना करायचा. ना कुठला स्वार्थ होता ना काय होता. तो म्हणला, जर या वृद्धेला जर मी सांभाळलं तर कदाचित देऊन तो विधवा आणि अनाथांचा काय घ्या, काही वार घ्या. आणि तो रोज देव कसे मार्ग मोकळे करतो. तो सेवक पण खूप गरीब होता बिचारा. हालेलुया. त्याला राहायला घर नव्हतं. हालेलुया. त्याचं घर टप 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 गळत होतं. रात्री तो 4-5 ठिकाणी बादल्या टप लावून झोपून जायचा. असा तो एक त्याचेच खायचे वांदे होते सेवकाचे. तरी पण तो अर्धी भाकर तिला आणून द्यायचा. आणि ती स्त्री वृद्ध असताना काळेवाडी तो सेवक तिच्यापाशी गेला आणि तिला त्याने भाकर दिली आणि ती म्हटली, आजपासून तोच माझा मुलगा आहे आणि माझ्याकडे ज्या काय प्रॉपर्टी आहेत मी तुला आजच नावावर करून देते, मला घेऊन चलतो पुणे महानगरपालिकेमध्ये. आणि तिने खूप वर्ष मुलाची वाट पाहिली आणि त्या पास्टरला ती घेऊन गेली आणि जी काही जायदाद होती, जे काही होतं, हालेलुया, विश्वास ठेवा, 72 कोटी रुपयाची प्रॉपर्टी होती आणि एका सेवकाच्या नावावर तिने करून टाकली. हालेलुया. समजतं मी काय म्हणत आहे? हालेलुया. तुम्ही जर कोणाला इश्यूसाठी मदत करत असाल, तुम्ही जर कोणाचा इश्यू करता कैवार घेत असाल, ना कुठला स्वार्थ आहे, ना कुठली मदत आहे, ना तुम्ही कोणासाठी इश्यू करता प्रार्थना करत असाल की याचं कल्याण हो, तर तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर आणि प्रतिफळ देव देणार म्हणजे देणार. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही जे काही इश्यू करिता बोल म्हणतो, तुम्हाला जे काही करायचंय ते येशू देवा करिता करा, निस्वार्थ मनाने करा. तुम्ही प्रार्थना पण करा, ओझ आले म्हणून करू नका, निस्वार्थ प्रार्थना करा. हालेलुया. त्याला सांगू पण नका मी तुझ्याकरिता प्रार्थना केली आहे. हालेलुया. प्रार्थना करत राहा. आज त्या सेवकाची लाईफ बदलून गेली आणि त्या सेवकाला आम्ही भेटलो. हालेलुया. त्या सेवकाचे कपडे पाहिले, त्यांनी एक गाडी घेतली. हालेलुया. आणि मी त्याला मागच्या 2-3 महिन्यापूर्वी त्याला पाहिलं. त्याची परिस्थिती खूप हालाकीची होती आणि तो ज्यावेळेस आम्ही चहाला बसलो, आम्ही सर्वजण, तो किती म्हणला, पाळक साहेब, आपला देव जिवंत आहे. हालेलुया. तो कुठल्या पण क्षणी दारिद्र्य काढू शकतो. तो कुठल्या पण क्षणी, त्यासाठी एक दिवस कापी आहे. कालपर्यंत माझ्या अकाउंटला 10 रुपये नव्हते आणि उद्या माझ्या अकाउंटला 72 कोटी आहे. हालेलुया. देवाला एक दिवस कापी आहे तुमचं जीवन बदलण्याकरिता. एक दिवस कापी आहे, पण जो कोणी तो दिवस येण्याकरिता सहन करत आहे, त्याला तो दिवस भेटणार म्हणजे भेटणार या दिवसामध्ये. हालेलुया. कदाचित अदोनाई चर्चच्या लोकांसाठी तो दिवस लांब नाहीये, तुम्हाला रिवॉर्ड भेटणार आहेत. हालेलुया. कधी लोक आमेन बोलतील. सहन करा तो दिवस तुमच्या लाईफ मध्ये येण्यासाठी. हालेलुया. हरू नका आपल्या लाईफ मध्ये. हालेलुया. स्वतःविषयी डिक्लेअर करू नका की काय होत नाही. हालेलुया. ज्यावेळेस तुमच्या मनात सारखे भवंडर चालू आहे, ज्यावेळेस तुमच्या मनात सारखे समुद्राच्या लाटा चालू आहेत आणि असं चालू आहे, काय चुकतंय माझं, काय होतंय माझ्या बरोबर, सैतानाची इच्छा हीच आहे, तुम्ही तुम्हाला दोष द्यावं. हालेलुया. हीच इच्छा आहे, काय चुकतंय माझं, काय होतंय.
काय होतंय माझ्या बरोबर, करायला जातोय सगळं उलट होत आहे. ज्या वेळेस हालेलुया ज्या वर्षांमध्ये तुमचे सर्व काम उलटे उलटे होत जातील, तर नेक्स्ट इयर लक्षात ठेवा, जर त्या उलट्या कामांमध्ये पण तू सरळ आणि इमानदार यहोवा समोर उभा आहे, तर तुझं कल्याण नेक्स्ट इयरला होणार म्हणजे होणार. हालेलुया. हाच नियम आहे येशू ख्रिस्तामध्ये. किती लोक आमेन बोलतील. हालेलुया. येशूला धिक्कारलेले लोक खूप आवडतात, टाकलेले लोक खूप आवडतात, ज्याच्या नावाची खूप बदनामी झाली ते लोक त्याला खूप आवडतात, जो तुटलेला मनाचा आहे त्याला खूप आवडतं. आणि येशूचे जे चर्च भरलेले आहेत ना, हे सगळे असे कोणी चांगल्या मनाचे नाहीत, सगळे तुटलेल्या मनाचे आहेत. हालेलुया. प्रेज गॉड. सगळ्यांनी त्यांना तोडून तोडून त्यांचे तुकडे केलेले लोक आहेत चर्च मध्ये आलेले. हालेलुया. आणि ते येतात. हालेलुया. 2-3 महिने तुटलेल्या मनाचेच असतात, पण एक वचन येतं त्यांच्या मनाला आधार देऊन जातं. हालेलुया. आणि त्यांच्या मनामध्ये 2-3 महिन्यानंतर एक आवाज येतो, आणि तो आवाज असा येतो, येशू माझं चांगलं करणार आहे. जर तुमच्या मनामध्ये असे विचार येत आहे की येशू माझं चांगलं करणार आहे, हालेलुया, जर तुमचं मन राजी झालंय ती गोष्ट स्वीकारण्यासाठी, जर तुमची बॉडी तुमच्याबरोबर बोलत आहे, जर तुमचं मन तुमच्याबरोबर बोलत आहे की नाही आता चांगलं होणार आहे, नाही आता चांगलं होणार आहे, तर लक्षात ठेवा, कोणता मायका लाल नाही तुमचं अडवू शकतो चांगलं होणं. हालेलुया. म्हणून दावीद म्हणतोय, माझ्या जीवा प्रभू धन्यवाद कर. जीवाला पण कळलं पाहिजे की देवाला धन्यवाद कसा करायचा. हे माझ्या सर्व अंतर्यामा तिथं मला एक गोष्ट समजली की त्यांना त्यांच्या लाईफचा हेतू कळाला. हालेलुया. लाईफ जी होती, त्याची लाईफ अशी होती, त्यावेळेस त्याला येशूला भेटण्याआधी त्याची लाईफ अशी होती चर्च, की सकाळी पहाटे उठणे, दिवसभर मासे पकडणे आणि उशिरा विश्रांती घेणे. बायबल सांगतं तुम्ही पहाटे उठता, कष्ट करता, कष्टाचे अन्न खाता, उशिरा झोपता, पण हे व्यर्थ आहे. हालेलुया. पेत्र पण शिष्य पण भल्या पहाटे उठायचे, कारण कोळी 9ला कधी जात नाही, कोळी भल्या पहाटे 4ला जातो. हालेलुया. जाळ टाकून 7 वाजेपर्यंत घरी येतो, आणि दिवसभर हालेलुया तो वाट पाहतो, आपले कष्ट करतो, आणि नंतर त्याला त्याचं प्रतिबळ प्राप्त होतं. तुम्ही भल्या पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता व कष्टाचे अन्न खाताय, व्यर्थ आहे. तो आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देईल, शास्त्रात लिहिलंय. हालेलुया. आणि शिष्य रोज तेच करायचे, सकाळी उठायचे, दिवसभर कष्ट करायचे, रात्री उशिरा झोपायचे. आणि ज्यावेळेस त्यांना येशू भेटला, त्यांच्या जीवनाचा उद्देश त्यांना कळाला, माझा खरा उद्देश काय आहे. हालेलुया. मी का जन्मलोय. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील. आणि त्यांना असा उद्देश समजला चर्च. हालेलुया. त्यांनी अनेकांच्या जीवनामध्ये जीवन भरलं. हालेलुया. अनेकांच्या जीवनात त्यांनी जीवन भरलं. हालेलुया. त्याने एका लंगड्या भिकाऱ्याच्या जीवनामध्ये त्यांनी जीवन भरलं. हालेलुया. जो पेत्र मासे धरायला पळत होता, जो पेत्र पैशाच्या पाठीमागे पळत होता, जो पेत्र कुटुंबाला सर्वस्व द्यायचं यासाठी पळत होता, पण पेत्राने हालेलुया ज्यावेळेस देवाने पेत्राला बनवलं, त्यावेळेस त्याने असंच नाही बनवलं, त्याने असं बनवलं. हालेलुया. तुला जीवन जर भेटलं आहे, तर तुझ्याद्वारे इतरांना पण जीवन भेटणार म्हणजे भेटणार. पहिलंच उदाहरण त्याने भेटलं, एका लंगड्या भिकाऱ्याला त्याने उठवलं. हालेलुया. त्याला रिअल जीवन भेटलं. आज देवाची इच्छा हीच आहे, जर तुम्हाला येशू भेटलाय, येशू जीवन आहे. किती लोक आमेन बोलते. येशू कोण आहे? येशू कोण आहे? हे जरी बोला, येशू कोण आहे म्हणा पटकन, मला येशू कोण आहे? जर तुम्हाला जीवन भेटलं आहे, हालेलुया, तर त्याची इच्छा ही आहे की जे जीवन तुमच्यामध्ये आलं आहे, ते जीवन तुम्ही इतरांना द्यावं. की जे लोक आमेन बोलतील. म्हणून तो म्हणतो की जो माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याच्यामधून जिवंत पाण्याच्या झरे वाहतील. हालेलुया. काय वाहतील? तुम्ही जिथं जाल, हालेलुया, तिथं लोक कमवाल. हालेलुया. म्हणून पेत्र गेला, पहिल्याच भाषणात 3,500 लोक ख्रिस्ताकडे आले. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील. ज्यावेळेस तुम्ही येशूकडे येता,
तुम्ही त्या साखरेप्रमाणे बनता, तुम्ही त्या गुळाच्या ढेपेप्रमाणे बनता. जिथं तुम्ही कामाला आहात, जिथं तुमचं घर आहे, 4-5 घरं तुम्हाला जुडणार म्हणजे जुडणार. हालेलुया. तुमच्या जवळ जरी कोणी आलं तरी त्यांना शांती वाटते. तुमच्याबरोबर कोणी बोललं तरी त्यांना शांती वाटते. तुमच्या घरात जरी कोणी एंट्री मारली, जर तुमच्याकडे येशू प्रॉपर येशू आहे आणि तुम्ही येशूबरोबर इमानदार आहात, तुमच्या घरात जरी कोणी एंट्री मारली त्याला आपोआप त्याच्या मनाला शांती भेटते, त्याला फ्रेश वाटतं तुमच्या घरामध्ये आल्यावर. किती लोक आमेन बोलतील? आपण इथपर्यंत नाही पोहोचलो अजून. हालेलुया. प्रेज गॉड. आपल्याला आपलं हित साधायचं आहे. ज्यावेळेस ख्रिस्त तुमच्या जीवनात साक्ष तयार करतो, त्यावेळेस तुमचं हेच काम आहे की तुमच्या साक्षीद्वारे अनेकांच्या जीवनातही परमेश्वर साक्ष करेल. हे पण लक्षात ठेवा. किती लोक आमेन बोलतील? कारण तुम्ही त्याचे कोण आहात? म्हणा साक्षी आहे. म्हणा मी माझ्या परमेश्वराचा साक्षी आहे. हालेलुया. कोणतरी काळा स्तोत्र 34 आणि वचन नंबर 18 आपण सुरुवात करूया प्रभूच्या वचनाला. स्तोत्र 34 आणि 18. कोणतरी मोठ्याने वाचा. हा 34-18. परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सानिध्यात तो अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो. किती लोक आमेन बोलतील? म्हणा परमेश्वर कोणाचा उद्धार करतो? जे तुटलेले मनाचे आहेत. तुटलेलं मन असंच तुटत नाही. मन आधी श्रम करतं त्या व्यक्तीकरिता. मन आधी त्या व्यक्तींकरिता आपल्या फिलिंग्स गुंतवतं. मन हालेलुया त्या व्यक्तींकडे जे त्यांना हवंय ते धावून धावून आपण करतो. आणि एक दिवस असा येतो की सगळ्या गोष्टी आपल्या विरोधात होतात, सगळे लोक आपल्या विरोधात होतात, सगळी परिस्थिती आपल्या विरोधात होते, आपले मुलं आपल्या विरोधात, आपला पती आपल्या विरोधात, आपला समाज आपल्या विरोधात, आपले सवंगडी आपल्या विरोधात, आपले मित्र आपल्या विरोधात, आपला बिझनेस आपल्या विरोधात चालतो. हालेलुया. जे आपण अपेक्षित करतो त्याच्या पलीकडे आपल्या लाईफ मध्ये होऊन जातं. त्याला म्हणतात तुटलेलं मन. ज्या मनाला कोणी आधारच देऊ शकत नाही, ज्या मनाला कोणी जवळच करू शकत नाही, अशा व्यक्तींच्या जीवनात परमेश्वर उद्धार आणतो. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? तुटलेलं मन. हालेलुया. त्याचा उद्धार नक्की होणार आहे. जर आज तुमचं मन तुटलेलं आहे, चारी बाजूने चारी दिशाने तुम्हाला तोडण्यात आला आहे. हालेलुया. तुमचं हृदय काचेप्रमाणे चिरण्यात आलं आहे. हालेलुया. आणि त्या हृदयाला कुठलाही अर्थ राहिला नाही, त्या मनाला कुठलाही अर्थ राहिला नाही, अशा मनाच्या सानिध्याजवळ देवाचा आत्मा मंडरत असतो. हालेलुया. अशा व्यक्तीला जवळ घेण्यासाठी देवाचा आत्मा मंडरत असतो. आणि तुमचं मन जर तुटलेलं आहे, देव लांब नाही, देव तुझ्या उजव्या हाताच्या अंतरावर उभा आहे. हालेलुया. देव तुझ्याकडे रोज पाहत आहे. हालेलुया. तो तुम्हाला जाणीव करून देतो, बघ जग कसं आहे. तू जाणीव करून देतो, बघ तुझे मित्र कसे आहेत. तू जाणीव करून देतो, बघ तुझे आई बाप कसे आहेत, बघ तुझा भाऊ कसा आहे, बघ तुझा समाज कसा आहे, बघ तुझ्या कामातले लोक कसे आहेत. सगळ्यांची जाणीव करून देतो आणि मग तो जवळ येतो आणि म्हणतो मी तुझा देव आहे आणि तू माझा मुलगा आहे. जाणीव झाल्याशिवाय परमेश्वर कसा समजेल तुम्हाला? जाणीव झाल्याशिवाय तुम्हाला कसा देव कळेल? म्हणून तुमच्या लाईफ मध्ये जे उचपटांग घटना घडत आहेत, तुमच्या लाईफ मध्ये लोक सोडून जात नाही, यासाठीच आहे तुम्हाला जाणीव व्हावी. हालेलुया. जाणीव झाल्याशिवाय तुम्हाला एखाद्या गोष्टीचं महत्व कळू शकत नाही. हालेलुया. म्हणून मनुष्याला हालेलुया सगळ्यात मोठी घटना त्याच्यामध्ये घडायला पाहिजे ती म्हणजे जाणीव. हालेलुया. जर जाणीव तुम्हाला झाली कोण तुमच्या बरोबर होतं आणि कोण तुमच्या बरोबर नव्हतं, तर पुढच्या येणाऱ्या घटनेला तुम्ही आधीच सामोरे जाता. आधी तुमच्या मनाला तुम्ही आधार बांधता की मेरा अभी आता माझ्या बरोबर कोणी नाहीये, आता माझ्या बरोबर माझा परमेश्वर आहे. किती लोक आमेन बोलते? हालेलुया. मनात तुटलेलं मन परमेश्वर तुच्छ लेखित नाही. हालेलुया. जर देवाला तुमचा उद्धार करावायचा आहे, जर तुमच्या लाईफ मध्ये त्याला उद्धार आणायचा आहे, जर त्याला तुम्हाला पवित्र आत्म्याने तुम्हाला भरवायचं आहे, जर त्याला तुम्हाला सामर्थ्याने भरवायचं आहे, तर अशा घटना होणं तुमच्या लाईफ मध्ये गरजेचं आहे. जर तुम्हाला उत्तर भेटणं गरजेचं आहे, तुमचं तुटलेलं मन होणं गरजेचं आहे. हालेलुया. त्या मनात तुम्ही 1,500 लोक ठेवून बसलेले आहात, त्या मनात तुम्ही कोणाला तरी ठेवून बसलेले आहात. हालेलुया. ते मन अजिबात कोणाचं होऊ इच्छित नाही. हालेलुया. ज्या गोष्टीत जे मन जे लोक तुम्हाला देवाकडे जाण्यासाठी अडवत आहेत, हालेलुया, ते सर्व तुमचे शत्रू आहेत. हे पण लक्षात ठेवा, जरी तुमचे जवळचे असले तरी. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया. तुम्हाला ओळखायचंय. हालेलुया. आत्मा ओळखण्याचं दान तुमच्यामध्ये आलं पाहिजे. म्हणून हन्नाला समजलं की माझं कोण आहे, माझी पनीना नाहीये.
हन्नाला समजलं कोण आहे. जरी पती म्हणतोय अरे मी तुला 8 पुत्रांपेक्षा पण श्रेष्ठ नाही काय. बायबलमध्ये एक हन्ना नावाची स्त्री होती, तिला बंगला होता राहायला, तिच्याकडे घरदार सगळं चांगलं होतं, पण तिच्यामध्ये एक कमी होती. काय? तिला लेकरू बाळ होत, दिसायला सुंदर होती, धार्मिक होती. कशी होती? एका सेवकाची पत्नी होती म्हणून धार्मिकच असणं. धार्मिक होती. हालेलुया. काय कमी नव्हतं तिला. हालेलुया. सगळं होतं, घरदार, गाडी घोडा, बंगला, घोडे बिडे सगळं तिच्याकडे होतं. हालेलुया. पण जे तिला हवंय तेच नव्हतं. हालेलुया. मनाला शांती. हालेलुया. बेचैनी होती रोज. हालेलुया. तिला सवत होती, त्या सवतीचे लेकरं ती उचलायची. हालेलुया. आणि त्या लेकरांना ज्यावेळेस ती उचलायची, त्याचे पप्पे घ्यायचे, त्याचे मुके घ्यायची, पण ती पनींना त्याला बोलत असत, अरे काय उचलती तू, स्वतःच देऊन दाखव. हालेलुया. देऊन दाखव स्वतःच, तू वांज आहे. हालेलुया. तुला कदापि लेकरं होऊ शकत नाही. तुझ्या पाठीमागून मी आले, मला बघ किती लेकरं झाले. हालेलुया. पण तुला होऊ शकत नाही. एवढ्या वर्षात तुला व्हायला पाहिजे होतं. तू तर माझा नवरा पण घेतलाय, आता असं झालंय तसं झालंय. भरपूर सारे वाद दोघी चालू असतील. हालेलुया. ती रोज रात्री यायची आणि तिच्या मनात असं येत असेल, नाही आज खूपच झालंय, आज माझ्या नवऱ्याला मी सांगते. ती तोंड पाडून बसायची. काय पाडून बसायची ती? बायबल नीट वाचा तुम्ही. ती तोंड पाडून बसायची. नवरा म्हणायचा, का तुझं तोंड का खाली पडलंय? मी तुला अनेक पुत्रांपेक्षा मी तुला श्रेष्ठ नाही का? मी तुझ्यावर प्रेम करत नाही का? हालेलुया. तरी पण तिचं मन भागत नव्हतं. हालेलुया. समजतंय? हालेलुया. आपण जर का तोंड पाडून घरामध्ये बसलो, आपल्या इच्छा ही असते कोणाला तरी कळावं माझ्यामध्ये काहीतरी घडलंय. हालेलुया. आणि जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत तोंड नीट होत नाही तुमचं. हालेलुया. प्रेज गॉड. फुगलेलं तोंड बेंडकेवाणी. हालेलुया. कधी पहा बेंडकेवाणी फुगलेली. घरात नवरा आला, तुला सांगायचंय आज काहीतरी जबरदस्त घडलंय. आज तुमच्या आईनी हाताने पाणी सांडलं आणि मला म्हणली पुसून घे. हालेलुया. एवढेच भांडणे, जास्त मोठे नाहीत. केवढे आहेत? तिने तांब्या सांडला, तिने उचलायला पाहिजे होता, याच्याहून तोंड फुगलं तिचं. हालेलुया. तुम्ही कामं वाटून घेतले होते म्हणून तुम्ही 2 कामं केलं, तिचं तोंड फुगलं. हालेलुया. बारीक बारीक. पण एक हन्ना नावाची स्त्री होती, जिने आपल्या नवऱ्याला सर्वस्व दिलं होतं. तिने आणि हा नवरा म्हणायचा की माझं तुझ्यावर खूप सारं प्रेम आहे. मला एवढं म्हणायचंय, जर त्याच्या पत्नीवर त्याचं खरंच प्रेम असतं त्याने कधीच पनीनाला केलं नसतं. हालेलुया. त्याने कधीच पनीनाला केलं नसतं. हालेलुया. लक्षात ठेवा, कधीच नसतं केलं पनीनाला. तो म्हणतो ना, तिला कळत होतं जे शब्द याच्याकडे आहेत ना, ते फक्त माझ्या मनाला तात्पुरता आधार देणारे शब्द आहेत. मी तुला श्रेष्ठ नाही काय, मी तुला श्रेष्ठ नाही काय, कुठवर ऐकू, मला लेकरू हवंय. हालेलुया. तुझे शब्द आता मला नकोय. आता तुझ्यापासून पण मला भेटू शकत नाही, ना पनींना पासून भेटू शकत नाही, ना माझ्यामध्ये आता कुवत राहिली आहे लेकरं द्यायची. आता तर मी माझ्या देवाकडे जाईल. आता माझं मन खूपच तुटलेलं आहे. हालेलुया. आणि ती गेली, आपल्या मंदिरात गेली आणि तुटलेलं मन तिचं एका याचकाला कळालं. इतकी रडली, इतकी रडली, याच्याहून कळलं तिचं मन खूप तुटलेलं आहे. हालेलुया. ती हुंदके देत बसली होती. हालेलुया. रोज रोज हन्ना तर मंदिरात येत होती, 2 मिनिटं यायची, 3 मिनिटं यायची. पण आज ज्यावेळेस हन्ना मंदिरात आली तर तास झालाय, 2 तास झालाय, 3 तास झाले, हन्नाचे हुंदके थांबत नाही. हन्ना रडत आहे, हन्ना कणत आहे, तिचं मन तुटलेलं आहे. तिचं मन ना तिच्या नवऱ्याने जाणलं, याजकाने पण तिचं मन नाही जाणलं. याजक म्हणलं ही काय मद्य पिली आहे काय? हालेलुया. हिला काहीतरी वेगळं आज होऊन आली आहे. तिचं ज्यावेळेस तुमचं मन कोणी जाणणार नाही, त्यावेळेस तुमचं मन एक व्यक्ती आहे, तो जाणतो, तो देवाच्या उजव्या साईडला बसलेला आहे, त्याचं नाव पिता येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तो तुमचं मन जाणतो, तुमचे हुंदके जाणतो, तुमचं कन्न जाणतो, तुमच्या जखमा जाणतो तो. हालेलुया. हालेलुया. त्याला सर्व काही ठाऊक आहे तुमच्या लाईफ मध्ये काय चालू आहे. किती लोक माझ्या बरोबर आहेत. हालेलुया. तुमच्या जखमा पण त्याला ठाऊक आहे, तुम्हाला जखम कोणी दिली आहे. काही जखमा आतून आहे, काही जखमा बाहेरून आहे. दोन्ही जखमांचा तो परिचय देतो. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे. हालेलुया. हन्नाची जखम बाहेरून नव्हती, हन्नाची जखम तर आतून होती. हालेलुया. तिला हवं होतं काहीतरी. हालेलुया. तिला असं हवं होतं तिच्या लाईफ मध्ये, तिला अशी गोष्ट हवी होती तिच्या लाईफ मध्ये. हालेलुया. तिला मला समजलं, जी गोष्ट तिला हवी होती ती फक्त नावासाठी नव्हे तर देवासाठी हवी होती. किती लोक आमेन बोलतील. मला हन्नाचं मन तेव्हा समजलं. हालेलुया. ती रडत का होती? रडत यासाठी असेल. हालेलुया. अरे पनिन्नाला कितीतरी लेकरं आहेत, पनिन्ना त्या लेकराला घेऊन फिरत आहे,
पनींना त्या लेकराला घेऊन हिंडत आहे, पनींना त्या लेकराला घेऊन, आणि माझा नवरा पण येत आहे, चांगल्या याचकाच्या घराण्यामधून माझा नवरा आहे, हालेलुया. त्याला त्याचे लेकर काय, माझे लेकर काय एकच आहे, हालेलुया. पण तिला तो हक्क नव्हता जो हक्क पनींनाकडे होता. तिला एक हक्क हवा होता त्या लेकरांवर, हालेलुया. आणि हक्क काय होता मी तुम्हाला आता सांगतो, हालेलुया. तिला नीट लक्ष द्या, पनींना जी होती तिला लेकर बाळ होते, तिचे लेकर आणि हिचे लेकर काही एकच आहे, हालेलुया. प्रेज गॉड. एका घरात राहत होते, सबत होती, नवरा एकच होता, तिचे लेकर काय हिचे लेकर काय एकच आहे की नाही, हालेलुया. एकच लेकर आहे, पण तिला तो हक्क नव्हता, हालेलुया. तो हक्क म्हणजे काय, आज मी तुम्हाला सांगेन. तिला हा हक्क पाहिजे होता की मी पनींनाच्या लेकराला उचलून असं म्हणू शकत नाही, हे लेकरू मी देवाला देते. किती लोक आमेन बोलतील, किती लोक आमेन बोलतील. तिला हा हक्क नव्हता, हालेलुया. पण तिला हा हक्क पाहिजे होता, प्रभू तू मला लेकरू दे, माझं लेकरू मी तुला देईल. तिचा हा हक्क तिला हवा होता. किती लोक आमेन बोलतील, किती लोक आमेन बोलतील. तुम्हाला भरमसाठ लेकर झाले आहेत, पण एकही लेकरू देवात नाही. तुमचं मन पण हलकं होत नाही देवाला देण्यासाठी. तुम्ही तुमच्या हक्कापासून दूर झालेले आहात. किती लोक. मला हन्नाचं मन तिथं कळलं. हन्नाच्या मनात जाऊन पहा, तिला लेकरू का पाहिजे होतं, हालेलुया. तिला लेकरू का हवं होतं, हालेलुया. ती खुश होती पण तिच्या पनीनाच्या लेकरांमध्ये, हालेलुया. ती खुश पण होती. तिचं काय माझं काय एकच आहे, काय काय आहे एकच आहे, हालेलुया. पण तिला एक हक्क हवा होता. हक्क काय होता, ज्यावेळेस तुम्हाला देशील ना, हे लेकर मला तुला देता येणार नाही, कारण कदाचित त्याच्यावर हक्क माझा नाही. पण ज्यावेळेस तू मला देशील ना, मी हे तुला देईल. ज्यावेळेस तुटलेल्या मनानंतर ज्यावेळेस देव तुम्हाला देतो, लक्षात ठेवा मी काय म्हणत आहे. ज्यावेळेस तुमचं मन तुटलेलं आहे, आणि तुटलेलं मन झाल्यानंतर खऱ्या प्रार्थना तुमच्या मनातून बाहेर पडतात. हे लोक आमेन बोलतील. तुटलेलं मन झाल्याशिवाय खऱ्या प्रार्थना बाहेर येऊ शकत नाही. आज तुमच्या प्रार्थना खोट्या आहेत. खोट्या प्रार्थना काय आहेत माहिती का, प्रभू मला घर दे, हालेलुया. प्रभू मला गाडी दे, प्रभू माझ्या घराचं कल्याण होऊ दे. कुणासाठी होती, माझ्यासाठी. तो जाऊ दे तिकडच, हालेलुया. मा बघू दे मला आधी. ज्यावेळेस तुमचं तुटलेलं मन असतं, त्यावेळेस तुम्ही असं म्हणता, प्रभू मला सावर, मी तुला कधी सोडणार नाही, हालेलुया. समजतं मी काय म्हणत आहे. म्हणून देव तुम्हाला का तोडतो, देव तुम्हाला चारी बाजूनी का तोडतो, तुमच्यातून सत्य बाहेर यावं म्हणून, हालेलुया. हे लोक आमेन बोलतील. हन्नामध्ये गेले कित्येक वर्ष सत्य लपलेलं होतं, जे सत्य बाहेर येत नव्हतं, जो हक्क बाहेर येत नव्हता. आणि हन्नाला जसं तुटलेलं मन झालं, तिचं मन तिने प्रभू समोर ओपन केलं, आणि खरं मन बाहेर पडलं. त्या मनात एक गोष्ट लपली होती, ती गोष्ट अशी होती, तिला मुलंच नव्हतं पाहिजे, तिला मूल फक्त देवासाठी पाहिजे होतं. आणि तिने देवाला दिलं पण, हालेलुया. किती लोक आमेन बोलतील. आणि त्या शमूएलाद्वारे अनेक संदेश ते तयार झाले. किती लोक आमेन बोलतील. तुटलेल्या मनानंतर केलेली प्रार्थना एक सत्य प्रार्थना असते. तुटलेल्या मनानंतर केलेले प्रॉमिसेस हे सत्य प्रॉमिसेस असतात, हालेलुया. किती लोक आमेन बोलतील. म्हणून तो म्हणतो, अरे रक्षणीय सर्व वस्तूंपेक्षा विशेष तुझ्या मनाचं रक्षण कर, कारण त्या जीवनाचा उगम आहे, हालेलुया. खरं जीवन तुमच्या हृदयातून चालू होतं. किती लोक आमेन बोलतील. म्हणा हन्ना, तिचा हक्क तिने मिळवला परमेश्वराच्या नावाने. किती लोक आमेन बोलतील, हालेलुया. आणि जर आज तुम्ही तुटलेले मनाचे आहात, आणि जर आज तुमच्यावर अशा परिस्थिती आल्या की तुम्हाला हातपाय हलवता येत नाहीये, तुम्हाला ना कोणाला हा म्हणता येत आहे, ना कोणाला नाही म्हणता येत आहे, हालेलुया. तुम्हाला निर्णय घेता येत नाही आज, तुम्हाला कोणाचं मन तोडायचं नाही आज, हालेलुया. पण आज तुमच्या लाईफ मध्ये असं कधी सिच्युएशन येते, तुम्हाला नाही म्हणायचंय पण तुम्ही नाही बोलू शकत नाही, तुम्हाला हा म्हणायचंय पण तुम्ही हा म्हणू शकत नाही. अशा वेळेस तुम्ही काय कराल, हालेलुया. प्रेज गॉड. ना तुम्हाला त्याचं पण मन तोडायचंय, ना तुम्हाला देवाचं मन तोडायचंय, आणि तुम्हाला निर्णयच घेता येत नाही. अशा वेळेस तुम्ही काय कराल, हालेलुया. आणि तिथं मन तुमचं तुटलेलं आहे, हालेलुया. तिथं तुम्ही काय कराल, हालेलुया. बायबल सांगतं, देव काय बोलत आहे की जर तुम्ही असं झाले आहात, तर यशायाचा 41वा अध्याय आणि वचन नंबर 10 काय म्हणत आहे, जर तुम्हाला लोकांनी सोडलं आहे तुमच्या निर्णयामध्ये, जर तुम्हाला लोकांनी टाकून दिलं आहे, जर तुम्हाला बेवारस केलं आहे, तुमच्या घरच्यांनी तुम्हाला बोली लावून तुम्हाला बेवारस केले, तू तुझं बघ, पुन्हा माझ्या घरात येऊ नको, तू तुझं कमव, तू तुझा खा. जर तुम्हाला कोणी असे शब्द कोणी बोलले असतील, तर आज माझा देव तुम्हाला काय बोलत आहे आपण उचकून पाहूया.
यशया 41:10. हा तू भिवू नकोस हा कारण मी तुझ्या बरोबर आहे. आमेन. घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे. किती लोक आम्ही पुढे मी तुला शक्ती देतो, हा तुला सहाय्य. पण तरी पण तुम्हाला बाहेर काढण्यात आलं, पण तुम्हाला हाकण्यात आलं. हालेलुया. लक्षात ठेवा, देव म्हणतो, अरे ठेवू नको ना, तू जर असं असेल ना, ठेवू नको. मी तुझ्या बरोबर आहे, मी तुला शक्ती देईन, मी तुला सहाय्य देईन. माझ्या नीतिमत्वाच्या उजव्या हाताने तुला सावरून धरील आणि तुझा सांभाळ मी करील. किती लोक आमेन बोलतील. देव म्हणतो, मी तुझा सांभाळ करील. कुणी तुझा सांभाळ करू नाही करू, तुला कोणी भाकर घालू नाही घालू, तुला कोणी टाकून देऊ नाही टाकून देऊ, मी तुला सांभाळीन. माझा देव ज्यावेळेस बोलतो तो तो करूनच दाखवतो. हालेलुया. तो 700 वर्षापूर्वी बोलला होता एक कुमारिका गर्भवती होईल, 700 वर्षांनी कुमारिका गर्भवती झाली. हालेलुया. तो बोलला होता, हालेलुया, माझा पुत्र या भूमीवर येईल आणि तो या पृथ्वीला पापांपासून तारील. त्याने येलं, त्याने करून दाखवलं आणि तो आता असं पण म्हटलाय, मी तुमचा सांभाळ करील. किती लोक आमेन बोलतील. ज्यावेळेस देव सांभाळ करील त्यावेळेस तुम्हाला समजेल जगातले सगळे हात कमी पडतील, एक हात तुम्हाला काफी असेल, देवाचा सांभाळ. हालेलुया. देव सांभाळ करत नाही. हालेलुया. ज्यावेळेस एलियाला सगळ्यांनी सोडलं, त्यावेळेस एलिया जो देवाचा दास होता त्याला सर्वांनी सोडलं. ज्या ज्या लोकांना त्यांनी तयार केलं, जे जे लीडर त्यांनी तयार केले, जे जे संदेश त्यांनी तयार केले, जे जे लोक त्यांनी तयार केले, त्यांनी अनेक म्हणजे मूर्ती त्यांनी उठवले, अनेकांच्या घराचं कल्याण केलं. पण ज्यावेळेस एलियावर वेळ आली जेवणाची, ज्यावेळेस एलिया घाबरला, एलिया पळाला. हालेलुया. एलिया लोकांच्या त्या अहाब राजा आणि इजबेली पासून एलिया पळाला आणि ज्यावेळेस एलियाचं कुणीच राहिलं नाही, त्याला सांभाळ करण्याचं कोणी राहिलं नाही, एलियाला कोणी जवळ घेईल, त्यावेळेस एलियाच्या जवळ कोण आला? हालेलुया. कोण आला त्याला भाकर घेऊन? कोण आला? हा, देवाचं सैन्य. हा वेगळंच आहे. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील. जर देवाने ठरवलं तुम्हाला मदत करण्याचं तर तो कावळ्याला सुद्धा पाठवीन पण मदतच करीन. हालेलुया. त्याचं सैन्य वेगळं आहे, त्याची काम करण्याची स्टाईलच वेगळी आहे. किती लोक आमेन बोलतील. हालेलुया. हालेलुया. देवाचा दूत एलिया जवळ आला. हालेलुया. आणि त्याला त्याला आधार दिला. त्याला काय म्हणते, उठ एलिया, चल भाकर खाऊन घे, तुला दूरचा प्रवास करायचा आहे ना. हालेलुया. आपण काय आपल्या लहान लेकराला उठवत नाही का, उठ बाबा तुला शाळेला जायचं, डबा करून ठेवलाय. काळजी पुटीच म्हणलो ना आपण, काळजी म्हणूनच म्हणलो ना आपण. त्या बायका तुम्हाला म्हणल्या नाही का, उठा 9 वाजले तुम्हाला जायचं नाही का कामाला. हालेलुया. काळजी काय काय माहिती. याच्या पाठीमागं काय आहे काय माहिती. कारण बायबल सांगतं, गरुडाचं उंच उड्डण, सापाचं खडकावर सरपटणं आणि स्त्रीचं मन कोणीच जाणू शकत नाही. हालेलुया. प्रेज गॉड. कोण जगातला सगळ्यात बुद्धिमान व्यक्ती नीतिसूत्रेमध्ये म्हणतो. हालेलुया. त्याने नीतिसूत्र लिहिली, जो सगळ्यात डेंजर आहे. हालेलुया. तो ज्ञानी होता, ज्याला प्रभूने समज दिली, तो व्यक्ती म्हणतोय सापाचं खडकावर. तुम्हाला माहित आहे, साप जर खडकावर रांगला तर त्याला चर्रे पडतात आणि एक जरी चर्रा त्याला पडला त्याला मुंग्या लागतात. जरी साप विषारी असला, सगळ्यात गोड पण आहे भाऊ, हालेलुया, तर लवकर मुंग्या लागतात, तो लवकर मरतो, तरी पण तो खडकावरच चालतो, त्याचं घर पण खडकतच असतं. ते म्हणतो उलट ते सगळं. हालेलुया. समजतंय. गरुड तो खाली पण उडू शकतो. शिकार कुठे आहेत? मला शिकार कुठे भेटणार आहे? मग तो 20 किलोमीटर वर काय करतो? समजतं मी काय म्हणत, काय का म्हणू, जर शिकार मला खाली भेटणार आहे तर गरुड वर का उडतो? म्हणून डोक्याला स्टे लागला कुणाच्या, सलमोनाच्या. ते म्हणतोय गरुडाचं आकाशात उडणं, हालेलुया, सापाचं खडकावर रांगणं आणि स्त्रीचं मन कोणालाच कळत नाही. हालेलुया. प्रेज गॉड. तुमच्याविषयी बोलते बायांनो. प्रेज गॉड. तुमचं मन एकालाच कळतं. हालेलुया. ते मनुष्याला कदापि कळणार नाही. त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. त्याला समजेल तुमचं मन काय. म्हणून हन्नाच्या मनातलं ना की त्या तिच्या नवऱ्याला कळलं, हन्नाच्या मनातलं ना का पनिनाला कळलं, हन्नाच्या मनातलं ना त्याच्या आई बापांना कळलं, पण हन्नाच्या मनात काय आहे ते फक्त यहोवाला समजलं. कधी लोक आमेन बोलतील. कधी लोक आमेन बोलतील. हालेलुया. हालेलुया. म्हणून तुमच्या लाईफ मध्ये, हालेलुया, जर तुम्हाला कोणी समजून घेणार नाही चर्च, हालेलुया, एकच व्यक्ती आहे जो समंजस आहे, तुम्हाला समजून घेईल, तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्या पाठीमागे लागा.
त्याला मिळवण्याचा प्रयत्न करा. प्रथम राज्य, देवाचं नीतिमत्व मिळवा, म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. किती लोक आमेन बोलतील. म्हणतो तो भाऊ मी तुम्हाला सांभाळीन, आणि त्याने प्रूफ करून दाखवले बायबल मध्ये तो कसा कसा सांभाळतो. हालेलुया. ज्यावेळेस ज्यावेळेस हागराला सगळ्यांनी सोडून दिलं, तिचा सांभाळ कोणी केला? तिच्या मुलाला सांभाळण्याचा, तिच्या मुलाला उभं करण्याचं, तिच्या मुलापासून राष्ट्र निर्माण करण्याचं कोणी ठरवलं? परमेश्वराने. किती लोक आमेन बोलतील. अब्राहामाने पण आपल्या मुलाचा विचार नाही केला. पहा माझ्याकडे पहा. अब्राहामने इस्माईलचा विचार नाही केला. मांडव त्याला खेळवलं, त्याचा विचार पण नाही केला. आज अनेक बाप असतील ते आपल्या मुलाचा विचार करत नसतील. माझ्या मुलाला 200 रुपये शाळेत भरायचे आहे, पण तो 200 रुपयाचे दारू पिऊन येत आहे. कदाचित तो तसाच असेल जो अब्राहामाने विचार नाही केला इस्माईलचा. हालेलुया. माझ्या घरामध्ये जर मी 500 रुपये आणले तर माझ्या घरात किराणा येईल, माझं घर 2 दिवस छान राहील. पण त्याच 500 रुपयाचा जाऊन हा गांजा बिंजा जर पेत असेल तर काही तर अब्राहामाप्रमाणेच असेल तर मुलाचा काही वार नाही घेणारा बाप. हालेलुया. समजतं मी काय म्हणत आहे. हालेलुया. जाणीव करा आपल्या मुलांची, जाणीव करा आपल्या कुटुंबाची. ज्यावेळेस तुम्ही व्यर्थ उडवता त्यावेळेस तुमच्या कुटुंबाचा विचार करा की हेच जर माझ्या कुटुंबात जर मी आणलं तर मला आणि माझ्या कुटुंबाला एक प्रेम भेटेल. हे लोक आमेन बोलतील. पण इस्माईलचा विचार नाही केला अब्राहामाने. जरी विश्वाचा पिता होता, म्हणा विश्वाचा पिता, म्हणा विश्वासाचा पिता आणि विश्वास योग्य पिता, जमीन आसमानचा फरक आहे. हे लोक माझ्या बरोबर आहे. म्हणा विश्वास योग्य परमेश्वर जो आपल्या मुलांना कदापि सोडत नाही, जो आपल्या मुलांना कदापि टाकत नाही, त्याने इस्माईलला नाही सोडलं, सांभाळ केला. हालेलुया. त्याला म्हणला बघ तुझ्या बापान तुला बाटली भर दिलाय ना पाणी, तर मी तुला विहीरच देईल आणि ती कदापि आटणार नाही. तुझ्या बापाने तुला जमिनीचा तुकडा नाही दिला, मी तुझ्या द्वारे तुझा अख्खा अरब राष्ट्राचा 7-12 तुझ्या नावावर करेल. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील. इस्माईलच्या नावावर 7-12 आहे अरब देशांचा. सौदी अरेबिया, लेबनॉन, हालेलुया, पॅलेस्टाईन, अख्खा 7-12 इस्माईलच्या नावावर आहे. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील. आणि तुमच्या नावावर उरलेली पृथ्वी, म्हणा माझ्या नावावर उरलेली पृथ्वी. पण तू मागत नाही ना, तू मला राष्ट्र माग, मी तुला राष्ट्र देईल. पण ह्यो घरात मागवतोय स्प्लेंडर दे प्रभू मला. देऊन तो तुला राष्ट्र माग, ह्यो मागतोय घरात स्प्लेंडर दे प्रभू. प्रभू हे दी, प्रभू ते दी, अशी गोष्ट मागत आहे. तिला पण पेट्रोल टाकून पळवायचंय. हालेलुया. समजतं मी काय म्हणत आहे. हालेलुया. आमेन. टाळ्या वाजवा आपल्या परमेश्वराकरिता. माझा बाप जर सर्वात मोठा आहे, माझ्या बापाकडे जर एवढं काही आहे तर मी थोडं घेऊन पळणार नाही उधळ्या पुत्राप्रमाणे. हालेलुया. उधळ्या पुत्राला वाटलं माझ्या बापाकडून मी सगळं घेऊन गेलो. हालेलुया. पण तर हे कळलं नाही उरलंय अजून. हालेलुया. त्याला आल्यावर त्याला उरलेलं दिलंय. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील. हालेलुया. तुम्ही आज पळत असाल अर्ध घेऊन देवाचं. हालेलुया. उधळले असा एखादे साक्ष घेऊन 2-3 महिने गायब चर्च मधून. हालेलुया. तुमचं हक्क घेऊन तुम्ही नाही गेले का? काही लोक येतात चर्च मध्ये हक्क घेतात, कंबर बिंबर दुखलं का बरे व्हायला येते. देवाचं काय, तुमचा हक्क येतो बरं व्हायचा. तुम्ही हक्क मिळवता 2 महिने गायब उधळ्या पुत्राप्रमाणे. परत आठवण झाली पाळके आला हायच, परत भांगट्या घालायला आम्ही तुम्हाला रेडीच आहे. हालेलुया. फायर भराव, फायर भराव, फायर भराव. आम्हाला तुम्हाला हक्कापासून तोडता येत नाही. हालेलुया. आणि तुम्ही मिळवायचं उशीर करीत नाही. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे. म्हणा देव माझा सांभाळ करेल. तुम्हाला कोणी सांभाळू नाही सांभाळू. उद्धारपणाची चिंता करू नका. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे. उद्धारपणाची चिंता करू नका. परमेश्वर तुमची आकडी व काठी बनेल. स्तोत्र 23 उचकून पहा. हालेलुया. तरुण पण ख्रिस्ता बरोबर गेलंय, त्याचं उद्धार पण ख्रिस्ता बरोबरच जाईल, हे पण लक्षात ठेवा. किती लोक माझ्या बरोबर आहे. हालेलुया. म्हणून बायबलमध्ये देवाला तरुण का हवेत, देवाला तरुण लोक का हवेत? का तरुणा आपल्या तारुणपणात निर्माण कर त्याला स्मर. का तो म्हणला मला स्मरण कर? कारण मला माहितीये जो तरुण पवित्रतेने येशू बरोबर आपलं तरुण पण घालवत आहे, अशांनाच रॅप्चर मध्ये उठण्याचा अधिकार आहे. किती लोक आमेन बोलतील. अशांनाच जे तरुण मुलं आहेत. का? कारण बायबल ज्यावेळेस मी उचकून पाहिलं त्यावेळेस मला एक गोष्ट कळली. ज्या नव्या करारामध्ये मत्ती, मार्क, लूक, योहान मध्ये ज्या लोकांना देवाने पुनरुत्थान दाखवलं आहे ते सर्व तरुण आहे. हालेलुया. मग यायराची कन्या तरुण, दादर तरुण, एक विधवेचा मुलगा तरुण. हालेलुया. अजून कोण उठलं मृत्यूमधून? नवीन करार. हालेलुया.
समजतंय सगळे काय होते, का उठले ते? आणि तिघे पण कुणी प्रभूच्या चरणाजवळ यैराचा बाप त्या चरणाजवळ जाऊन पडला. जो लाजर होता हालेलुया तो ख्रिस्ताबरोबर सहभागिता घेत होता. आणि जो थर्ड पर्सन होता हालेलुया जो विधवेचा मुलगा त्याची आई ख्रिस्ता बरोबर होती. त्याच्या आईने त्याला ख्रिस्ताने त्या तरुणाला पाहिलं. ज्या तरुणाला ख्रिस्त पाहत आहे, ज्या तरुणाला ख्रिस्त बोलावत आहे, त्याचा तरुण पण कदापि तो मरणार नाही. लक्षात ठेवा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. तुमचं तरुण पण ताजं तवानं आणि अतिशय महान आणि मोठं होईल येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. किती लोक आमेन बोलतील? काय नाही, आपण टाळ्या वाजवू आपल्या परमेश्वरासाठी. हालेलुया. म्हणून जर तुम्हाला वाटतं तुमच्या लाईफ मध्ये देवाने सगळं काही चांगलं करावं, किती लोकांना वाटतं? हा, जर तुम्हाला वाटतं माझ्या जीवनात प्रभूने रोज साक्ष करावी, माझ्या जीवनात रोज प्रभूने काही ना काही करावं, तर रोमकरास पत्राचा 8वा अध्यायामध्ये तुम्हाला प्रभूने सांगितले 8:28 जे कोणी असं करत आहे त्याच्याबरोबर असं होईल, शास्त्रात लिहिले. हा वाचा, रोम 8:28. वाचा कोणतरी मोठ्याने. जे देहाच्या अधीन आहेत हम्म. त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. हा. परंतु तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे हम्म. तर तुम्ही देवाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. हालेलुया. पुढे. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल हम्म. तर तो ख्रिस्ताचा नाही. हा. पण ख्रिस्ता ख्रिस्त ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले असले तरी आत्मा नीतिमत्वामुळे जिवंत आहे. किती लोक आमेन बोलतील? जर तुम्ही ख्रिस्ता बरोबर आहात हालेलुया, तर तुम्ही ख्रिस्ताचे आहात. जर ज्यांना आत्मा प्राप्त झालाय, ज्यांना येशू कळलाय, ज्यांनी पवित्र आत्म्याची रुची घेतली, ज्यांना त्रैक्य परमेश्वरामधून त्यांना पवित्र आत्मा कोण आहे, तो काय करू शकतो हे तुम्हाला समजलं आहे, तर निश्चित तुम्ही ख्रिस्ताचे आहात. आणि जे ख्रिस्ताचे आहे देव त्याला म्हणतो तुमची सर्व गरज ख्रिस्ती गौरवनामात संपत्तीनुरूप मी पूर्ण करील. किती लोक आमेन बोलतील? यालाच म्हणतात सांभाळ घेणं. परमेश्वर तुमचा सांभाळ घेतो. तुमच्या डोक्याचे केसही मोजले आहेत. हालेलुया. ज्यावेळेस बायबल वाचलं त्यावेळेस परमेश्वर असंच वचन आहे. हालेलुया. तुझं मोल त्या चिमण्याहून अधिक आहे. तुझे केसही मी मोजले आहे. हालेलुया. भिवू नकोस. सांभाळ करतो म्हणजे काय? तू काय म्हटला? चिंता करू नकोस म्हणजे काय? एक सांभाळ करण्याचे शब्द आहेत. आपण नाही म्हणत का काय चिंता करतो तो मी आहे ना, नको चिंता करू, नको करू चिंता. हालेलुया. तो असं पण म्हणतो हालेलुया, चिंता करून काय होणार आहे? तू तू तुझ्या तू तुमची समजूत घालत आहे. काही वचन तो खूप प्रेमाने बोलत आहे. असं लिहिलंय बायबलमध्ये की उद्याची चिंता करू नकोस. हालेलुया. काय करू नको? उद्याची चिंता करू नकोस. चिंता करून तुझ्या आयुष्याची दुरी तू वाढवणार आहेस काय? देव बोलतोय, खूप प्रेमाने बोलतोय. काय चिंता करतो तू? तू का तुझं आयुष्य वाढवणार आहेस काय? तुझी सर्व चिंता माझ्यावर टाक, मी तुझा पाठिंबा होईल. यालाच म्हणतात सांभाळ करणं. हालेलुया. जे काय तू आवतो म्हणतो आणि तो असं म्हणतो, अहो कष्ट भार कांजनो तुम्ही सर्व मजकड या, मी तुम्हाला विसावा देईल. तुम्ही दबलेले आहात ओझ्याने, माझ्याकडे या ना, मी तुमचं ओझं वाईल. मी तुमचं ओझं आलं जसं मी तुमचा क्रूस काम वाहिला 2025 वर्षापूर्वी. जो क्रूस काम मी वाहिलाय तसं आज पण ताकद ठेवतो तुमचं ओझं वाहण्याची. तुमचा पापाचा भार वाईल, तुमच्या बदनामीचा भार वाईल. हर एक स्थितीमध्ये जर तुला बदनामी खूपच तुला जड वाटत आहे तर माझ्याकडे ये, मी माझ्याबरोबर राहा, तुला हलकं वाटेल. हालेलुया. ती बदनामी पण तुला महिमा वाटेल. किती लोक आमेन बोलतील? देवाचं अस्तित्व मिळवायला शिका, देवाची उपस्थिती मिळवायला शिका. तुम्हाला कळेल तो कसा सांभाळ करतो. हालेलुया. हित होईल. हालेलुया. म्हणून योसेफ म्हणतो तुम्ही माझं वाईट करण्याचं योजलं पण माझ्या परमेश्वराने माझं चांगलं केलं. हालेलुया. कारण योसेफ तुरुंगामध्ये परमेश्वराबरोबर होता. योसेफ विहिरीत पडला त्याबरोबर परमेश्वराबरोबर होता. योसेफाला हाणलं, योसेफाला विकलं, तो पण तेव्हा पण तो परमेश्वराबरोबर होता. त्याने कदापि आपल्या भावाविषयी चुकीचं बोललं नाही, त्याने आपल्या सवंगड्याविषयी चुकीचं बोललं नाही. जो तुरुंगात असताना पण म्हणलं नाही मी चुकून आलोय, माझं काही नसताना मी आलोय, त्याने त्याला माहित होत जर मी शांत राहिलो तर देव माझ्या बाजूने लढेल. किती लोक आमेन बोलतील? म्हणून त्या लढाईमध्ये जी लढाई तुम्ही लढत आहात, तुमच्या आपणांबरोबर लढाई असेल, तुमच्या आई वडिलांबरोबर तुमची लढाई असेल,
तुमच्या भावांबरोबर तुमची लढाई असेल, तुमच्या पत्नी बरोबर तुमची लढाई असेल, तुमच्या सख्या मित्राबरोबर तुमची लढाई असेल, अजिबात तोंड कोणाला देऊ नका. उगे राहा, शांत राहा. सेनाधीश परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार म्हणजे लढणार. हालेलुया. आणि तू सत्य आहे, तुला प्रूफ पण तो करून देणार. हालेलुया. म्हणून तुम्ही सत्य आहात की नाही प्रूफ करू नका. हालेलुया. देव बदला घेणारा परमेश्वर आहे. ज्यावेळेस तो बदला घेईल, यशया 60:14 सांगतं, तुला पिढा करणाऱ्यांची मुले तुझ्या समोर नमत येतील आणि तुला शांती म्हणणारं शहर सियोन असं बोलतील. किती लोक आमेन बोलतील. हो, तो मला प्रूफ करून देईल की तूच सियोन आहे. प्रूफ करून देतील की तूच हालेलुया. लवकरच तुमचा उद्धार होणार आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. लवकरच तुम्हाला उचलणार आहे परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. तुम्ही धुळीतून उठणार आहात आणि अधिपतीच्या पंक्तीत बसणार आहात. हालेलुया. देव तुम्हाला जवळ घेऊन तुमच्या डोक्याचे केस मोजणार आहे. आणि देव तुम्हाला जवळ घेऊन तुमची मुके घेणार आहे. देव तुम्हाला जवळ घेऊन तुम्हाला सन्मानास पात्र करणार आहे. देव तुम्हाला जवळ घेऊन त्याच्या प्रतिरूपात सामर्थ्य कसं वापरायचं हे तुम्हाला शिकवणार आहे परमेश्वर येत्या दिवसामध्ये. हालेलुया. कधी लोक आमेन बोलतील. कधी लोक आमेन बोलतील. पवित्र आत्मा ईश्वर म्हणून तुम्हाला यासाठीच दिलाय की तुम्ही सामर्थ्य लोकांना दाखवावं की तुम्ही किती सामर्थ्यवान आहात आणि पवित्र आत्मा तुम्हाला ती ताकद उपलब्ध करून देईल. कधी लोक आमेन बोलतील. हालेलुया. ज्यावेळेस पवित्र आत्मा पेत्राला प्राप्त झाला, हालेलुया, त्या पेत्राच्या एका शब्दामध्ये, हालेलुया, तो लंगडा भिकाऱ्याच्या पायामध्ये तात्काळ बळ आलं. ज्यावेळेस तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याचं अस्तित्व आहे, ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने भरून प्रार्थना करत आहात, हालेलुया, तुमचे शब्द त्या परिस्थितीला उठवण्याकरिता आणि कायमचे नायनाट करण्याकरिता पेत्राप्रमाणे तुमचे शब्द काफी आहेत. हालेलुया. तुम्हाला माझ्याजवळ सोने रुपये लाईन, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही. माझ्याकडे ना सोनं आहे ना माझ्याकडे चांदी आहे. हालेलुया. ना माझ्याकडे लढण्यात ताकद आहे ना माझ्यामध्ये सामर्थ्य आहे. माझ्याकडे येशू आहे. हालेलुया. माझ्याकडे येशू आहे या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी. ज्यावेळेस समुद्राने अटकाव केला त्यावेळेस मोशेने आपले हात थांबले. हालेलुया. ज्यावेळेस लाख लोकांची ताकद थांबण्यात आली, ज्यावेळेस समुद्र समोर आला, हालेलुया, ज्यावेळेस समुद्र समोर आला त्यावेळेस मोशेची पण ताकद थांबली. ज्यावेळेस समुद्र समोर आला, हालेलुया, त्यावेळेस लाख लोकांच्या बुद्धीला स्टे लागला. हालेलुया. की आता कसं, आता पुढे कसं जायचं. ज्यावेळेस तुम्ही लॉक व्हाल तुमच्या लाईफ मध्ये, विचाराने, बुद्धीने, ताकदीने, समजने, ज्यावेळेस तुम्ही लॉक होऊन जाल त्यावेळेस परमेश्वर तुमच्याकरिता मार्ग ओपन करतो. आपल्या मिसर देशातल्या आपल्या इस्रायल लोकांना विचारा, तो कसा मार्ग ओपन करतो. हालेलुया. म्हणून तुम्हाला कधी तुम्ही लॉक होऊन जाता. हालेलुया. आणि लॉक होणं म्हणजे काय की ताकद संपणं होय. हालेलुया. आणि जो व्यक्ती काय करतो, हालेलुया, मी अनेक व्यक्ती पाहिलेत की ते त्यांच्या समजने युद्ध लढण्याचा प्रयत्न करता किंवा ओळखीने युद्ध लढण्याचा प्रयत्न करता. हालेलुया. ओळखीने ते ओळख वापरून ते दाखवतात असं की नाही माझी खूप ओळख आहे आणि मी काय पण करू शकतो. ते बँक बॅलन्सने आपलं युद्ध लढण्यास तयारी करता. पण कधी कधी असा एक समय येतो, हालेलुया, कोरोनाच्या काळात मी अनेक श्रीमंत पाहिले, बँक तुडुंब भरलेले आहेत, स्विस बँकेत त्यांचा पैसा आहे, लाखो करोडो अब्जो अरबो खरबो पैसा आहे, पण एका करोना पुढे नतमस्तक झाले. हालेलुया. नतमस्तक. बरं, हवा लांब नव्हती घ्यायची ना, इथून एवढीच घ्यायची होती, 1,000 मीटर हवा घ्यायची होती फक्त. हालेलुया. ती पण लाखो करोड असून घेता येत होती त्याला. बरं, पृथ्वीवर हवा काय कमी झाली होती काय? हालेलुया. समजतंय. लिंबाखाली हवा होती ते नाकात नव्हती फक्त. हालेलुया. समजतंय. फॅन मध्ये वरून फॅन चालू हवा येत होती तरी हवा याला घेता येत नव्हती. हालेलुया. बरं, याला 1400 रुपये रोजाने सिलेंडर खोसला याला, तरी याला हवा घेता येईना. हालेलुया. प्रेज गॉड. तिथं लॉक झाले तुम्ही. हालेलुया. ज्यावेळेस लॉकच तुम्हाला करायचंय देवाला तर कुठून पण लॉकच करील. हालेलुया. जर तुम्ही आघावत असाल तर लॉक होण्यात येईल. हालेलुया. जर लईच आघाव असाल तर लॉक करण्यात येईल तुम्हाला. हालेलुया. आणि असे भले 30 बारका लॉक झालेले आहेत प्रभूमध्ये. हालेलुया. प्रेज गॉड. आज तर पडत आहे. एक गॉस्पेल सिंगर होता, नाव नाही घेत पण मी बोलतो, साक्ष आहे त्यांची. गॉस्पेल सिंगर होते, खूप सुंदर त्यांचे गाणे आजही माझ्या उठल्या सकाळी त्यांच्या गाण्याने माझी सुरुवात होती. हालेलुया. ज्यावेळेस उठेल पहिलं गाणं त्यांचंच लावतो माझ्या झोपेतून उठल्या मी. आंघोळ करताना त्याचेच गाणे आहेत. एक देवाचा सेवक होता. हालेलुया.
खूप सुंदर त्यांचे गाणे आहेत. आणि त्यांना एक आजार झाला. हालेलुया. त्याची मुलगी जी होती ती कॅनडामध्ये होती, मुलगा होता जो कॅनडामध्ये होता. खूप सारा बक्कळ त्यांच्याकडे पैसा होता. त्याला आजार झाला आणि तो कॅन्सर बरोबर लढत होता आणि तो सारख्या आपल्या मुलाला म्हणायचा की पैसे पाठवा, पैसे पाठवा. पण त्याने गॉस्पल सिंगर असून त्याने कधीच प्रार्थना नाही केली की प्रभू, की तू आहे या कॅन्सर मधून तू मला वाचवू शकतो. हालेलुया. त्याने कदापि प्रार्थना नाही केली. तो त्याच्या मुलांच्या ताकदीवर विश्वासू राहिला. तो त्याच्या मुलीच्या पैशावर डिपेंड राहिला. हालेलुया. आणि एक दिवशी देवाचा आत्मा त्या गॉस्पल सिंगर त्या समोर येतो आणि त्याला असं म्हणतो, तुझ्या मुलाला तू 10 वेळेस हाक मारली, तुझ्या मुलीला तू 20 वेळा हाक मारली, एक हाक जर तुम्हाला मारतो ना, तुझा रिपोर्ट आलता तुला कॅन्सरचा, जर त्या दिवशी जर तुम्हाला पहिला फोन फिरवतो ना, हिरम्या 33 प्रमाणे, त्या दिवशी तुझ्यासाठी मी मार्ग काढला असता. पण आपण ताकद शोधतो. हालेलुया. कुणामध्ये ताकद आहे की जो मला या परिस्थितीतून बाहेर काढेल. आपण फोन लिस्ट चेक करतो, आपण आपले चेक करून पाहतो. हालेलुया. एवढी ताकद जगामध्ये ताकद आहे, मी असं म्हणत नाही जगात ताकद नाही, पण ती मर्यादित ताकद आहे. पण ज्यावेळेस देव ताकद लावतो ती ताकद बियॉन्डच्या पलीकडे आहे. ती ताकद अमर्यादित ताकद आहे की जे लोक आमेन बोलतील. आणि ज्यावेळेस सॅमसन अडसुळे सर, हालेलुया, ज्यावेळेस त्यांनी परमेश्वराला, हालेलुया, हाक मारली, ज्यावेळेस ते परमेश्वराकडे गेले आणि त्या बेडवर डॉक्टरने सांगितलं की लास्ट, ते फेसबुकला लाईव्ह पण आले होते आणि लाईव्ह येऊन त्यांनी म्हटलं की माझं चुकलं की मी जी देवाला हाक मारायला पाहिजे होती ती मी हाक नाही मारली, मी जगाची ताकद शोधत फिरलो. त्यांच्या मुलांना ते म्हणायचे, असं हॉस्पिटल शोधा अख्ख्या जगात कुठे असू, तिथं मला मोठ्यातल्या मोठ्या हॉस्पिटलला मला घेऊन जा, मला वाचायचंय. हालेलुया. त्याने ताकदीचे हॉस्पिटल शोधले. हालेलुया. मोठी मोठी ताकद. आज आपल्याला पण डोक्याची शिर दबली की आपल्याला पहिलं आठवतं सगळ्यात भारी हॉस्पिटल कुठलं आहे. हालेलुया. आपण ताकद शोधतो. हालेलुया. कुठं ताकद जास्त आहे की ताकद मला वाचवेल. हालेलुया. पण जी ताकद, सुपर नॅचरल ताकद तुमच्या अंतःकरणात इमॅन्युअल म्हणून जगत आहे, त्या ताकदीकडे आपला विश्वास कदापि नसतो. हालेलुया. आणि म्हणून टॉपच्या हॉस्पिटलला कॅनडामध्ये ते गेले, युएसए मध्ये गेले, हालेलुया, बर्लिन मध्ये गेले, दुबईला आले, लास्ट कुठे इलाज नाही झाला, शेवटी इंडियात आले, घराच्या खाट्यावर पडले आणि मग फेसबुक लाईव्ह झाले आणि म्हणले माझं चुकलंच, माझा देव मला आता बाहेर काढील. हालेलुया. विश्वास ठेवा, 15 दिवसाच्या अंतरावर सॅमसन सर उठले, आता उभा आहेत, आता नवीन अल्बम त्यांचा येत आहे. हालेलुया. म्हणजे लोक आमेन बोलतील. का होतं? हालेलुया. जगाच्या ताकतिका फेल होतात. हालेलुया. ज्यावेळेस गल्ल्यात समोर असतो ना, त्यावेळेस परमेश्वराचाच ताकद आहे तुम्हाला गल्ल्यातापासून वाचवेल. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील. नाही तर गल्ल्याता पुढे राजाने पण नमन केलं. गल्ल्याता पुढे शौल राजा जो धिप्पाड होता, ज्याला लाख लोकांनी म्हटलं हाच आमचा राजा पाहिजे, हा खूप धिप्पाड आहे. कारण का? हा कोणाला पण मारू शकतो. असाच राजा. ताकद पाहून निर्णय घेऊ नका. हालेलुया. तर देवाच्या सामर्थ्यावर अवलंबून राहा. किती लोक आमेन बोलतील. हा, ताकदीला सामोरे जाऊ नका की म्हणाल की मी मी ताकद वापरतो. कधी कधी ग्रीड फॅक्टरवर जाऊ नका. तुम्हाला माझ्याकडे हा ग्रीड फॅक्टर, माझ्याकडे तो ग्रीड फॅक्टर आहे, मी याला बोलेल, मी त्याला बोलेल, कोणी कोणाचं नाही. परिस्थिती आल्यावर. हालेलुया. हे जे लोक माझ्या बरोबर आहे, करोना काळात मी पाहिले. हालेलुया. बापाच्या मैत्रीला आले नाही कोणी तर कोणाचा ग्रीड फॅक्टर मारता तुम्ही. हालेलुया. कोणाचा जेव्हा उड्या मारता तुम्ही, कोणी कोणाला आलं नाही. हालेलुया. तुमची बॉडी आणि तुमचा देव संगत गेले. तुम्ही समजता मी तुम्हाला काय म्हणत आहे. हे जे लोक माझ्या बरोबर आहे, मला माझा विश्वास परमेश्वराच्या ताकदीवर राहील. म्हणून त्या जहाजामध्ये यांनी, शिष्यांनी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. कोणी नकवा इकडून मारतय, कोणी नकवा तिकडून मारतय, कारण समुद्रात वादळ आलं होतं ना, आणि हे महावीर होते समुद्रातले बादशाह. हालेलुया. समुद्रातले बादशाह कोण होते म्हणा? पेत्र, याकोब, योहान, 12 शिष्य. रात्रंदिवस समुद्रात पडलेले असायचे ते मासे गोळा करायला. त्यांना माहित होतं की समुद्र कसा शांत करायचा, कसं आपण करायचं, कशी ज्यावेळेस लाट येईल त्यावेळेस कसं जहाज वळवायचे, त्यांना सगळं ठाऊक होतं. आणि मग देव म्हणला, बर मला सगळं ठाऊक आहे ना. आलं समुद्रामध्ये वादळ. हालेलुया. आणि मग देव खाली जाऊन झोपला. तुम्ही स्वतःला शहाणा समजत ना, बघतो या पद्धतीने तू. हालेलुया. मग हे इकडे कोणी वळव, कोणी इकडे वळव. हालेलुया. कोणी म्हणते ए डावीकडे घे, कोणी तुला माहिती आहे का, मला माहिती आहे, उजवीकडे घे. हालेलुया. यांचे जुपले एकमेकांमध्ये. हालेलुया. समजतं मी काय म्हणत आहे. ज्यावेळी ताकदींना मिळतात,
त्यावेळेस भांडणाची सुरुवात होती. हालेलुया. कारण हे म्हणतो माझी ताकद जास्त, ते म्हणतो माझी ताकद जास्त. हालेलुया. पाहिलाच ना हॉस्पिटलला, तू माझं ऐकलं नाही ना, ते हॉस्पिटलला घेऊन जा, अजिबात तुला मदत करणार नाही. हालेलुया. ताकद लगे आपले हातपाय गुडघे टाकून घेते. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही कुठल्या ताकदीचं ऐकत नाही ना, ती ताकद तुम्हाला इझी सोडायला तयार होते. तुम्ही अनुभव घ्या. जर तुम्हाला कोणी म्हटलं साईदीपला त्याला ऍडमिट कर, मी सगळं बघतो. हालेलुया. आणि तुम्ही जर दुसरीकडे ऍडमिट केलं, ते म्हणतं मी सांगितलं तिकडे नाही केलं, तू तिकडे उद्योग बघ तुझा. ताकद लगे हार मानून घेते, मागे जाते. तसंच आहे. हालेलुया. ज्यावेळेस शिष्यांनी आपली ताकद दाखवली समुद्रापुढे, हालेलुया, ताकद दाखवली, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. इकडे जहाज मार, तिकडे जहाज मार, आणि मग दमले मारायला लागल्यावर. हालेलुया. मग लास्ट स्टेपला आल्यावर दमले, आणि मग एकाला आठवलं खाली येशू झोपलाय. हालेलुया. त्याला उठवल्याशिवाय शांत होणार नाही. ते लोक आमेन बोलतील. हा, तुमच्या लाईफ मध्ये एक ताकद आहे, तुमच्या पाठीमागे रोज आहे, पण तुम्ही त्याला म्हणलं तू जरा थांब, आधी मी लढून बघतो. हालेलुया. आणि म्हणून तुमच्या जीवनावर ही वेळ आली आहे. स्वतःला पुढे ढाकलतात, स्वतःला झाकतात, स्वतःची ताकद रिप्रेझेंट करतात. हालेलुया. नका ताकद दाखवू. हालेलुया. साधा ताप आला ना 2 तास, तुम्हाला असं वाटतं की आता सगळं संपलं. हालेलुया. बॉडीगार्ड सुद्धा म्हणतो गोळी आण गोळी. हा, ताप आला ना, किती पण असं एवढ्या दंडाचा असू द्या तू. हालेलुया. ताप आला की गोळून पडतो. हालेलुया. लगे म्हणतो गोळी आण, तू इंजेक्शन म्हणतो इंजेक्शन मार मला. हालेलुया. हा, एक ताप, एक छोटासा आजार तुमची ताकद तुम्हाला दाखवून जातो. जर एवढा मोठा देह आहे 200 किलोचा, 77 किलोचा देह, आणि पिन टोचली का अख्खा देह उड्या आणतो. ही तुझी ताकद आहे भाऊ. हालेलुया. समजते? मुंगी चावली का दोन्ही हात रेडी कुठे आहे. हालेलुया. ही तुझी माझी ताकद आहे. हालेलुया. समजतंय? एवढी मोठी ताकद नाही आपली. मुंगी आपली जागा दाखवून देते. हालेलुया. किती ताकदवान तू असला तरी एक साधी मुंगी तुम्हाला तुमची अवकात दाखवून देत आहे. हालेलुया. जरी अंगावर 4 गोदाड्या असल्या तू फेकून देतो, पण मुंगी शोधतो कुठे. हालेलुया. समजतंय? ही ताकद आहे तुमची. हालेलुया. एवढे 30 मार खात तुम्ही आणि मी नाहीये. हालेलुया. एक मुंगी आपली जागा दाखवून देते, एक काटा, एक पिन आपली जागा दाखवून देतो की तुझं काय होऊ शकतं. हालेलुया. म्हणून तुझ्या बुद्धीवर, ताकदीवर, विचारावर अवलंबून राहू नको. म्हणून येशू ख्रिस्ताने सुंदर आज्ञा दिली, गोल्डन आज्ञा. काय आहे? हालेलुया. जो कोणी पूर्ण मनाने, पूर्ण ताकदीने, म्हणा पूर्ण ताकदीने माझ्यावर अवलंबून राहतो, तो माझ्यावर प्रेम करतो. किती लोक आमेन बोलतील. म्हणून ताकदीवर जाऊ नका. हालेलुया. सोसण्यावर जाऊ नका. एवढं सोसू शकत नाही. हालेलुया. आमेन. काही लोकांना सवय झाली सोसण्याची, आणि अजून पण सोसतेत ते, पण अजून पण त्याचं तोंड उघडाना, प्रभू मला मदत कर, मला मदत कर. व सोसतोय, रातभर रडतोय, रडतोय, हे ते रातभर कणवतोय, पण अजून देवाकडे नाही गेला. म्हणा सोसतोय मी. तुला जेव्हा सोशीन नाही एक जण, त्याला तुला समजन, तुला सोसायचंय. हालेलुया. आमेन. हार माना. हालेलुया. लवकरच हार माना. लगेच ख्रिस्ताकडे जा. विजय तुमचा निश्चित झालेला आहे. किती लोक आमेन बोलते. ख्रिस्ताकडे जा. दुःख, संकट, नग्नता, उपोषण, मरण हे सगळं असताना ख्रिस्ता बरोबर विजय प्राप्ती. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील. सोसू नका. तुमचे हुंदके प्रभू पाहत आहे. तो म्हणतो ना, कष्टी भार दबलेल्या सोसतात, माझ्याकडे या ना. मत्ती 11:28. मी तुम्हाला विसावा देईल. कुठपर्यंत सोसताय, कुठपर्यंत नावं ठेवताय, कुठपर्यंत आपल्याला रिप्रेझेंट करताय त्या परिस्थिती समोर. वारंवार ती परिस्थिती येत आहे, वारंवार तुम्हाला खतम करताय, कुठपर्यंत सहन करताय. चर्च अदोनाई ख्रिस्ताकडे या. हालेलुया. तो ख्रिस्त तुम्हाला बोलावत आहे. आणि त्या दिवसामध्ये अदोनाई चर्चचा हर एक बंदा सोसण्यापासून मागे येणार आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. किती लोक आमेन बोलतील. आणि तो आनंदाने आपलं जीवन जगणार आहे. आणि ख्रिस्त तुम्हाला सर्व तुमचे मन, हालेलुया, म्हणून स्तोत्र 62:8 सांगतं, तुमचं मन माझ्या समोर ओता, मी तुम्हाला आधार देईल. किती लोक आमेन बोलतील. एक वचन वाचून लास्ट करूया आपण. स्तोत्र 62:8. सगळ्यांनी हे वचन आपल्या मनाला लावून ठेवा. अहो लोक हो, हा. सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा. हा. त्याच्या पुढे आपले मन मोकळे करा. हा. देव आमचा आश्रय आहे. त्याच्या पुढे काय करा? काय म्हणत? त्याच्या पुढे आपलं मन, देव मन मोकळं करण्याची जागा आहे. हालेलुया. ही पण एक जागा आहे ती. हालेलुया. फक्त मागणे जागा नाही. दी मला, तुला 1 किलो पेढे, दी मला, तुला 2 किलो पेढे. हालेलुया ना. देव, हालेलुया, सौदेबाजी करायची जागा नाहीये. देव फक्त आरोग्यच मिळवायची जागा नाहीये. देव, दावीद म्हणतो, माझ्या समोर तुमचं मन काय करा? मोकळं करा.
मी तुमचा आश्रय होईल. किती लोक आमेन बोलतील. जे तुझ्या मनाला हवंय तसाच आश्रय मी तुला देईल. जे तुला हवंय तसंच मी तुला आधार देईल. तुला ममतेचा आधार पाहिजे, मी तुला देईल. हालेलुया. तुला मित्राचा आधार पाहिजे, मी तुला मित्राचा आधार देईल. तुमचं ज्याच्याने तुमचं मन तुटलंय, सेम व्यक्तिमत्वाचं मन दाखवण्याची ताकद ख्रिस्तामध्ये आहे. किती लोक आमेन बोलतील. हालेलुया. म्हणून तो अनेकांचा वैद्य बनला. हालेलुया. ज्या रोगी होते म्हणून लूक म्हणतो तो वैद्य आहे. हालेलुया. तो मृत्युंजय परमेश्वर आहे. हालेलुया. मृत्युंजय कोणी नाही. हालेलुया. मृत्युंजय येशू आहे. किती लोक आमेन बोलतील. जे मेलेले होते त्यांच्या करता तो मृत्युंजय बनला. जे आजारी होते त्यांच्यावर डॉक्टर बनला. ज्यांना समज नव्हती त्यांना समज बनला. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील. हालेलुया. म्हणा माझा देव माझं मन मोकळं करण्याची जागा आहे. मी रडेल माझ्या परमेश्वरासमोर, दुःख सांगेल माझ्या परमेश्वराला, माझे प्रश्न सांगेल माझ्या परमेश्वराला. माझं मन मी कोणाला मोकळं करणार नाही, कारण संकटात तो माझा धीर आहे. किती लोक आमेन बोलतील. म्हणा किती लोक आमेन बोलतील. ज्यावेळेस देवाच्या लोकांवर संकट येतं, हालेलुया, त्यावेळेस याकोब असा म्हणतो, रोम याचा 5 नंबर 3 ते 5. तुमचं मन आज का तुटलाय, तुम्ही का संकटामध्ये आहात, देव तुम्हाला काहीतरी शिकवत आहे. हालेलुया. इतकेच नाही हा तर संकटाचाही अभिमान बाळगतो. बस. म्हणा संकटात मी काय बाळगतो. शेजारी बोला, म्हणा संकटात मी काय बाळगतो. संकट अशाच व्यक्तीवर येतं जर तुम्ही ख्रिस्तामध्ये असाल. संकट, पौल म्हणतो मी संकटामध्ये अभिमान बाळगत आहे, कारण संकटापासून मला धीर निर्माण होतो. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील. हा वाचा पुढे. कारण आपल्याला हा ठाऊक आहे की हा संकटाने धीर, हा धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते. आमेन आणि आशा लाजवत नाही, आमेन. कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. किती लोक आमेन बोलतील. तुम्हाला जो पवित्र आत्मा देवाने दिला आहे, लिहिलंय, देणार आहे असं लिहिलंय का. म्हणून पवित्र आत्म्याला लय मागायची गरज नाही, दिलेला आहे. हालेलुया. दिला आहे. आता त्याच्याद्वारे तुमच्यामध्ये काय आहे म्हणा, वाचा शेवटचं वचन. जो आणि आशा लाजवत नाही. म्हणा आशा लाजवत नाही. म्हणा पट शेजारी बोला, म्हणा आशा लाजवत नाही. म्हणून आशा धरायला शिका, इमॅजिनेशन करायला शिका आपल्या लाईफ विषयी. हालेलुया. किती लोक, जर तुम्हाला इश्यू कळलाय, तुमची लाईफ इमॅजिन करा की माझी लाईफ अशीच असणार आहे. हालेलुया. इमॅजिन करा, कारण इमॅजिनेशन हे फक्त मनुष्याच्या मध्ये असणारा एक गुण आहे. हालेलुया. म्हणा इमॅजिनेशन, तर काय म्हणतात, कल्पना. इमॅजिनेशन मीन्स कल्पना. हालेलुया. आमेन. म्हणा कल्पना. तुम्ही म्हणून म्हणलं तुम्हाला इश्यू कळलाय, तुम्हाला पर्पज पण कळला पाहिजे. तुम्ही इमॅजिनेशन केलं पाहिजे, माझं घर असं असणार आहे, माझ्या घरात अशी अशी शांती येणार आहे, माझा मुलगा असा असा कामाला लागणार आहे. सो याला इमॅजिनेशनला एक शब्द आहे आशा. तुमच्या डोक्यात तुमच्या भावी सुस्थितीविषयी आशा असावी. किती लोक आमेन बोलतील. जसं मला ख्रिस्त समजला होता, माझ्या डोक्यात एक इमॅजिनेशन मी केलं होतं. इमॅजिनेशन काय केलं होतं की मला एक चर्च असेल. हालेलुया. प्रेज गॉड. मी एक चर्च चालवणार आहे, माझ्याकडे मी ब्रँच करणार आहे. हालेलुया. असं चर्च मध्ये असेल, तसं त्याच्यामध्ये असेल, असा क्वायर येईल, तसं असेल, असं असतं, असं चर्च असेल. मी इमॅजिन केलं होतं आणि माझ्या ख्रिस्ताने माझं इमॅजिनेशन सत्यामध्ये पूर्ण केलं. किती लोक आमेन बोलतील. हालेलुया. आज तुम्हाला तुमच्या जीवनाविषयी कल्पना आल्या पाहिजे. सो देव इथं म्हणत आहे की आशा मनुष्याला कदापि लाजवत नाही. जे इमॅजिनेशन तुम्ही करणार आहात तुमच्या लाईफ विषयी, तिथपर्यंत तुम्ही 101% जर तुमची लाईफ इमानदारीने ख्रिस्ता बरोबर आहे, तुम्ही पोचणार म्हणजे पोचणार. किती लोक आमेन बोलतील. हालेलुया. 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 सृष्टी निर्माण झाल्या देवाने स्वर्गाचं राज्य इमॅजिनेशन केलं आणि ते तसंच आहे. किती लोक आमेन बोलतील. सो गॉडने इमॅजिन केलं, या आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण करू. अजून तयार केला
नव्हता. हालेलुया. करू मीन्स काय आहे? इमॅजिनेशन आहे देवाच्या डोक्यात. कसा? माझ्या प्रतिरूपाचा. देव तुमच्या विषयी इमॅजिनेशन असं गेलं की हा माझ्याच प्रतिरूपाचा असेल. किती लोक आमेन बोलते. मग आज तुमचं इमॅजिनेशन कसं आहे? हालेलुया. पुढच्या लाईफ विषयी, पुढच्या जीवनाविषयी, तुमच्या घराविषयी, तुमच्या जॉब विषयी तुमचं इमॅजिनेशन कसं आहे आज तुम्हाला ओळखायचंय चर्च. आणि येशू ख्रिस्त तुम्हाला असं जीवन देण्यासाठी आलाय. हालेलुया. त्या जीवनात तो तुमचे अश्रू पुसेल. त्या जीवनात तो तुम्हाला खाली नाही, तुम्हाला उंच ठेवेल. किती लोक आमेन बोलतील. म्हणून तुमचे इमॅजिनेशन कदापि पायापुरतं नसलं पाहिजे. तुमची आशा तुमच्या पायापुरती नसली पाहिजे. हालेलुया. तुमची आशा तुमच्या 7 पिढ्या 3 पिढ्यापर्यंत तुमची आशा तुम्ही पाहिली पाहिजे. किती लोक आमेन बोलतील. म्हणून हा जीवनाचा हेतू आहे. ज्याला येशू कळला नाही तो पायाजवळ बघतो. ज्याला येशू कळलाय तो पिढ्यांमध्ये आपल्या लेकरांना पाहतो. हालेलुया. जो श्रीमंतीमध्ये आपल्या लेकरांना पाहतो. किती लोक आमेन बोलतील. म्हणून जे तुम्ही इमॅजिनेशन केलाय, जी आशा तुम्ही धरली आहे, आशेचा देव, ज्याची आशा तुम्ही धरली आहे, ज्या वस्तूंची आशा तुम्ही धरली आहे, ज्या जीवनाची आशा तुम्ही धरली आहे, त्या आशेचा परमेश्वर तुम्हाला सर्व गरजा पूर्ण करेल असं शास्त्रात लिहिलं आहे. किती लोक आमेन बोलतील. जर आशा नसेल तर आशेचा देव तुमची आशा पूर्ण करणार नाही. किती लोक आमेन बोलतील. हालेलुया. काना टाळ्या वाजूया आपल्या परमेश्वराकरिता. म्हणा माझा देव माझी आशा पूर्ण करणार आहे. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक पिता. आमेन. काना आपण टाळ्या वाजूया आपल्या परमेश्वराकरिता. हालेलुया. Amen, 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 amen. उठून उभे राहू आपण सर्वजण.